नमस्कार मित्रांनो, सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत. तुम्ही जर आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल तर कृपया तुम्ही आमच्या पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या, म्हणजे तुम्हाला सगळं व्यवस्थित लक्षात राहील. आमचा हा चॅनल फक्त छोट्यांसाठी आहे असं समजू नका. छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आमच्या चॅनलचा वापर करून व्यवस्थित इंग्रजी शिकू शकतात. त्यामुळे तुम्ही अजूनपर्यंत जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून तुमचे मित्रमैत्रीण असतील, प्रियजन असतील त्यांनाही या चॅनलचा लाभ घेता येईल. चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. आज आपण बघणार आहोत क्वाईट आणि क्वाईट. हे दोन वेगवेगळे शब्द आहेत. फक्त त्यांच्यामध्ये डिफरन्स तुम्हाला सांगतो की लास्ट दोन जी लेटर्स आहेत ती TE म्हणून आहे एक, आणि एक आहे ET म्हणून. बाकी सेम आहे, त्यांचं उच्चार पण सेम येतो, क्वाईट क्वाईट म्हणून. याचं आता हे वापरायचं कसं, त्यांचा नेमका अर्थ कसा आहे, फरक काय आहे ते बघूया. क्वाईट आणि क्वाईट यांचा नेमका अर्थ आणि त्यातील फरक. पहिलं बघा, क्वाईट. क्वाईट म्हणजे काय, TEवालं, QUITEवालं. याचा अर्थ होतो अगदी, वस्तुतः, पूर्णपणे, चांगले किंवा खूप असा यासाठी उपयोग केला जातो QUITEचा. आणि दुसरा आहे QUIET, क्वाईट. त्याचा अर्थ होतो शांत, गप्प, स्थिर किंवा सौम्य असा होतो क्वाईटचा. शांत, गप्प, स्थिर किंवा सौम्य या प्रकारे उपयोग होतो. याप्रमाणे याचा वापर केला जातो. म्हणजे वाक्याचं जसं वाक्याची जशी रिक्वायरमेंट असेल त्याप्रमाणे ते शब्द तिथे यूज केले जातात, प्लेस केले जातात. आता वाक्य बघूया, म्हणजे आपल्याला लक्षात येईल. क्वाईट आणि क्वाईटची अत्यंत महत्त्वाची सर्वसमावेशक वाक्य. पहिलं बघा वाक्य, ती अगदी बरोबर आहे, तुम्हाला माहीत आहे. ती अगदी बरोबर आहे, तुम्हाला माहीत आहे. आता ती अगदी बरोबर आहे. अगदी, अगदीसाठी कुठलं वापरलं जातं तर QUITE म्हणून क्वाईट वापरलेलं आहे बघा. ती अगदी बरोबर आहे म्हणजे वाक्य आहे ना, शी इज क्वाईट राईट. शी इज क्वाईट राईट. यू नो, तुम्हाला माहीत आहे म्हणून यू नो येतं. शी इज क्वाईट राईट, यू नो, असं. अशा प्रकारे हे वाक्य आहे. म्हणजे अगदीसाठी QUITE वापरलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरं वाक्य, तो बराच किंवा पूर्णपणे थकलेला दिसत होता. तो बराच किंवा पूर्णपणे थकलेला दिसत होता. म्हणजे पूर्णपणे. पूर्णपणेसाठी कुठला शब्द वापरायचा तर QUITE म्हणून क्वाईट वापरलेला आहे बघा. दिसत होता. होता म्हणजे भूतकाळ आहे म्हणून काय केलेलं आहे, दिसण्यासाठी लूक येतं, त्याला ED लावलेलं आहे आणि लुक्ड केलेलं आहे कारण भूतकाळ आहे म्हणून. तोसाठी ही बघा, ही लुक्ड क्वाईट टायर्ड. ही लुक्ड क्वाईट टायर्ड. टायर्ड म्हणजे थकलेलं. अशा प्रकारे वाक्य, ही लुक्ड क्वाईट टायर्ड म्हणजे तो बराच किंवा पूर्णपणे थकलेला दिसत होता. त्याच्यानंतर नेक्स्ट तिसरं वाक्य, ती तिच्या मॅनेजरवर खूप किंवा पूर्णपणे विश्वास ठेवते. वाक्य आहे ना, वाक्य आहे साध्या वर्तमान काळातलं. आता ती आहे, ती म्हणजे शी येणार. ही एक वचन आहे, सिंग्युलर आहे म्हणून ह्याला बघा, जे क्रियापद आहे ट्रस्ट म्हणून, विश्वास म्हणून क्रियापद इथे आलेलं आहे. इथे ट्रस्टला S लागलेला आहे कारण एक वचने असल्यामुळे SES लागतो, ट्रस्टला S लागलेला आहे. वाक्य झालेलं आहे, शी ट्रस्ट हर मॅनेजर क्वाईट अ लॉट. शी ट्रस्ट हर मॅनेजर क्वाईट अ लॉट म्हणजे खूप विश्वास, म्हणजे पूर्णपणे त्याच्यावर विश्वास ठेवते म्हणून तिथे QUITE आलेला आहे, क्वाईट. त्याच्यानंतर नेक्स्ट चौथं, मी घरी पोहोचलो तेव्हा बराच म्हणजे अगदी अंधार होता. मी घरी पोहोचलो तेव्हा बराच किंवा अंधार होता म्हणजे अगदी अंधार पडलेला होता. वाक्य येणार, होता म्हणजे भूतकाळ आहे. वाक्य बघा, इट वॉज क्वाईट डार्क व्हेन आय रीच होम. इट वॉज क्वाईट डार्क व्हेन आय रीच्ड होम. आय रीच्ड होम म्हणजे मी घरी पोहोचलो. घरी पोहोचलो भूतकाळ आहे म्हणून रीच केलेलं आहे. आणि अंधार होता. होता म्हणून भूतकाळ येतो म्हणून वॉज वापरलेला आहे तिथे. वाक्य झालेलं आहे, इट वॉज क्वाईट डार्क व्हेन आय रीच होम असं.
तेव्हासाठी म्हणजे जोडण्यासाठी व्हेन यूज केलेलं आहे, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर नेक्स्ट 5वं वाक्य. दोन्ही संकल्पना अगदी वेगळ्या आहेत. दोन्ही संकल्पना अगदी वेगळ्या आहेत. वाक्य आहे ना, द टू कॉन्सेप्ट्स आर क्वाईट डिस्टिंक्ट. द टू कॉन्सेप्ट्स आर क्वाईट डिस्टिंक्ट. इथे बघा टू कॉन्सेप्ट म्हणजे दोन संकल्पना आणि डिस्टिंक्ट म्हणजे वेगळ्या. इथे क्वाईट म्हणजे अगदी वेगळ्या आहेत, त्याच्यासाठी क्वाईट यूज केलेला आहे. लक्षात घ्या, QUITE. त्याच्यानंतर नेक्स्ट. आता इथे कसं आहे, टू बीचं रूप आर वापरलेलं आहे, कारण वर्तमान काळ आहे म्हणून, आणि दोन संकल्पना असल्यामुळे अनेक वचन असल्यामुळे आर आलेलं आहे इथे. त्याच्यानंतर नेक्स्ट 6वं वाक्य. तो खूप चांगला खेळाडू आहे. तो खूप चांगला खेळाडू आहे. इथे पण टू बीचं इज वापरलेलं आहे, कारण ही आहे, तो आहे म्हणून ही इज क्वाईट अ गुड प्लेयर. ही इज क्वाईट अ गुड प्लेयर म्हणजे खूप चांगला, त्याच्यासाठी क्वाईट यूज केलेला आहे. गुड म्हणजे खूप म्हणून, चांगल्यासाठी क्वाईट म्हणून, असं त्याच्याप्रमाणे म्हणजे जसं वाक्य आहे त्याप्रमाणे ते यूज केलेलं आहे. ही इज क्वाईट अ गुड प्लेयर असं. त्याच्यानंतर नेक्स्ट 7वं. मी अगदी किंवा पूर्णपणे सहमत आहे. मी अगदी किंवा पूर्णपणे सहमत आहे. वाक्य ना, आय क्वाईट ॲग्री. आय क्वाईट ॲग्री. साधं वाक्य आहे म्हणून आय क्वाईट ॲग्री आलेलं आहे. ॲग्री असणे म्हणजे सहमत असणे. त्याच्यानंतर नेक्स्ट. तुम्ही तिथे खूप किंवा अगदी आरामात असाल का? तुम्ही तिथे खूप किंवा अगदी आरामात असाल का? हे लक्षात घ्या. असाल का म्हणजे भविष्यकाळ आहे. भविष्यकाळात शाल विल यूज केलं जातं, लक्षात घ्या. इथे पहिल्यांदा असाल का म्हणून हो किंवा नाही उत्तर असल्यामुळे ॲक्झिलरी वर्ब्स म्हणजे सहाय्यकारी क्रियापदाने सुरुवात होते. आता इथे भविष्यकाळ असल्यामुळे डेफिनेटली इथे विल वापरावं लागणार, कारण कसं आहे, भविष्यकाळात शाल विल वापरलं जातं आणि यूसोबत विल वापरलं जातं, म्हणून विल पहिल्यांदा आलेलं आहे सहाय्यकारी क्रियापद म्हणजे ॲक्झिलरी वर्ब्स. त्याच्यानंतर यू आलेलं आहे म्हणजे करता, यू. त्याच्यानंतर बी असाल असण्यासाठी बी वापरलेलं आहे. त्याच्यानंतर क्वाईट आलेलं आहे QUITE म्हणजे अगदीसाठी, आणि कम्फर्टेबल म्हणजे आरामात, देअर म्हणजे तिथे, आणि ॲट लास्टला क्वेश्चन्स मार्क. और ऑल क्वेश्चन्स झालेला आहे. विल यू बी क्वाईट कम्फर्टेबल देअर. विल यू बी क्वाईट कम्फर्टेबल देअर अँड क्वेश्चन्स मार्क आलेले. त्याच्यानंतर नेक्स्ट 9वं वाक्य. मला खूप असामान्य मानले जाते. मला खूप असामान्य मानले जाते. वाक्य ना, आय एम कन्सिडर्ड क्वाईट अनयुज्युअल. आय एम कन्सिडर्ड क्वाईट अनयुज्युअल. अनयुज्युअल म्हणजे असामान्य असं मानलं जातं म्हणून अनयुज्युअल. कन्सिडर म्हणजे मानणे. क्वाईट खूप साठी क्वाईट यूज केलेलं आहे म्हणजे आय एम कन्सिडर क्वाईट अनयुज्युअल. अशा प्रकारे हे वाक्य आलेलं आहे. वर्तमान काळात असल्यामुळे ते इज वापरले, एम वापरलेलं आहे आयसोबत, सॉरी, म्हणजे ट्यूबीचं रूप वापरलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 10वं वाक्य. तुम्हाला इथे पाहून खूप आश्चर्य वाटले. तुम्हाला इथे पाहून खूप आश्चर्य वाटले. वाक्य ना, इट इज क्वाईट सरप्राईज टू सी यू हिअर. इट इज क्वाईट सरप्राईज टू सी यू हिअर. हिअर म्हणजे इथे, सी म्हणजे पाहणे. इथे पण कसं साधं वाक्य आहे. वाटले चांगलं म्हणजे बघून तुम्हाला चांगले वाटले, आश्चर्य वाटले, म्हणून इट इज क्वाईट सरप्राईज. क्वाईट सरप्राईज म्हणजे खूप आश्चर्य, ह्याच्यासाठी यूज केलेलं आहे क्वाईट. टू सी म्हणजे पाहून, अँड यू हिअर म्हणजे तू, आणि हिअर म्हणजे इथे. अशा प्रकारे वाक्य आहे ते. त्याच्यानंतर नेक्स्ट 11वं बघा. तिला तिच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास आहे. म्हणजे तिला तिच्या क्षमतेवर, स्वतःच्या क्षमतेवर खूप विश्वास आहे म्हणजे स्थिर विश्वास आहे म्हणजे पूर्णतः विश्वास आहे. वाक्य आहे ना, शी हॅज अ क्वाईट कॉन्फिडन्स इन हर ॲबिलिटी. शी हॅज अ क्वाईट कम्फर्टेबल इन हर ॲबिलिटी. इथे लक्षात घ्या, क्वाईट बघा कुठला आलेला आहे, QUIET. पूर्ण आहे. स्थिर विश्वास म्हणजे ती आपल्या विश्वासावर कशी आहे, स्थिर आहे, ठाम आहे, म्हणून इथे क्वाईट आलेलं आहे. वेगळं आलेलं आहे, लक्षात घ्या, QUIET आलेलं आहे. QUIET शांत, गप्प, स्थिर म्हणून वापरतो, त्यासाठी क्वाईट आलेलं आहे. वाक्य, शी हॅज अ क्वाईट कॉन्फिडन्स इन हर ॲबिलिटी. कॉन्फिडन्स म्हणजे काय, हे विश्वास असणे, कॉन्फिडन्स, आणि ॲबिलिटी म्हणजे क्षमता. त्याच्यानंतर नेक्स्ट 12वं वाक्य बघा.
मी तुमच्याशी शांतपणे बोलू शकतो का? मी तुमच्याशी शांतपणे बोलू शकतो का? इथे शांतपणे, इथे शांतपणेला काय वापरावं लागणार? कुठलं क्वाईट? तर QUIET, QUIET. वाक्य आहे ना, कॅन आय हॅव अ क्वाईट वर्ड विथ यू? कॅन आय हॅव अ क्वाईट वर्ड विथ यू? म्हणजे ॲट लास्टला क्वेश्चन्स मार्क. इथे लक्षात घ्या, शकतो का म्हणजे शांतपणे बोलू शकतो का, हो किंवा नाही उत्तर असल्यामुळे ॲक्झिलरी वर्ब्स कॅन वापरलेला आहे, कारण शकण्यासाठी, शक्यतेसाठी कॅन वापरलेला आहे. त्याच्यानंतर ह्याच्यासाठी करता, त्याच्यानंतर हॅव आलेलं आहे. त्याच्यानंतर अ क्वाईट म्हणजे शांतपणे, वर्ड म्हणजे बोलणे आणि विथ यू म्हणजे तुमच्याशी. ओव्हरऑल सेंटेन्स आलेला आहे, कॅन आय हॅव अ क्वाईट वर्ड विथ यू अँड क्वेश्चन्स मार्क. नेक्स्ट 13वं वाक्य, आपण जवळच्या शांत ठिकाणी जाऊया. आपण जवळच्या शांत ठिकाणी जाऊया. वाक्य ना, वी गो टू अ क्वाईट प्लेस नियर बाय. वी गो टू अ क्वाईट प्लेस नियर बाय. नियर बाय म्हणजे जवळच्या, प्लेस म्हणजे ठिकाण, क्वाईट म्हणजे शांत. अशा प्रकारे आहे, वी गो टू अ क्वाईट प्लेस नियर बाय. साधं वाक्य असल्यामुळे साध्या वाक्याप्रमाणे ते बनवलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 14वं, ती खूप स्थिर आणि शांत व्यक्ती आहे. ती खूप स्थिर आणि शांत व्यक्ती आहे. वाक्य ना, शी इज सच अ काम अँड क्वाईट पर्सन. शी इज सच अ काम अँड क्वाईट पर्सन म्हणजे स्थिर आणि शांत, काम अँड क्वाईट. त्याच्यानंतर नेक्स्ट 15वं वाक्य, रस्ता शांत होता. रस्ता शांत होता. लक्षात घे, होता आहे भूतकाळ आहे, त्याच्यामुळे काय वापरलेलं आहे बघा, द रोड वॉज क्वाईट. द रोड वॉज क्वाईट. रस्ता म्हणजे द रोड आलेला आहे, होता म्हणून वॉज वापरलेला आहे आणि त्याच्यानंतर क्वाईट म्हणजे शांत. ओव्हरऑल सेंटेन्स आलेला आहे, द रोड वॉज क्वाईट. त्याच्यानंतर नेक्स्ट 16वं, कृपया सर्वजण शांत राहा. कृपया सर्वजण शांत राहा. वाक्य ना, प्लीज बी क्वाईट एव्हरीबडी. प्लीज बी क्वाईट एव्हरीबडी. एव्हरीबडी म्हणजे सर्वजण, प्लीज म्हणजे कृपया, बी क्वाईट म्हणजे शांत राहा, म्हणून प्लीज बी क्वाईट एव्हरीबडी असं आलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 17वं, मला अशा शांत ठिकाणी राहायचे आहे जिथे हवा स्वच्छ असेल. मला अशा शांत ठिकाणी राहायचे आहे जिथे हवा स्वच्छ असेल. वाक्य ना, आय वॉन्ट टू लिव्ह इन अ क्वाईट प्लेस वेअर द एअर इज क्लीन. आय वॉन्ट टू लिव्ह इन अ क्वाईट प्लेस वेअर द एअर इज क्लीन म्हणजे जिथे, जिथेसाठी वेअर इथे यूज केलेलं आहे. लक्षात घ्या, वेअर क्वेश्चन्स मार्क नाही आहे, जिथेसाठी त्यांना जोडण्यासाठी वेअर यूज केलेलं आहे. वेअर द एअर इज क्लीन. क्लीन म्हणजे स्वच्छ आहे, तिथे मला राहायचं आहे. शांत ठिकाणी म्हणजे क्वाईट प्लेस आलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 18वं, येथे किंवा इथे इतकी शांतता का आहे. येथे किंवा इथे इतकी शांतता का आहे. इथे का आहे, हो किंवा नाही आपण उत्तर देऊ शकत नाही, त्याच्यामुळे प्रश्नार्थक शब्दाने इथे सुरुवात होणार आहे. आता प्रश्नार्थक शब्द कुठला येणार, तर का आहे. कासाठी काय वापरलं जातं, तर व्हाय वापरलं जातं. वाक्य बघा, व्हाय इज इट सो क्वाईट हिअर. व्हाय इज इट सो क्वाईट हिअर अँड क्वेश्चन्स मार्क. हिअर म्हणजे इथे आहे, येथे, इथे येथेसाठी. क्वाईट म्हणजे शांत, इथे इज वापरलेला आहे, ॲक्झिलरी वर्ब्स आलेला आहे. WH टाईप वर्ड झाला व्हाय, त्याच्यानंतर ॲक्झिलरी वर्ब्स आलेला आहे इज, त्याच्यानंतर सब्जेक्ट आलेला आहे इट, आणि त्याच्यानंतर जो काय भाग असेल म्हणजे त्याच्यानंतर जो क्वाईट वगैरे जे आहे क्रियापद, त्याच्यानंतर राहिलेला भाग वगैरे कर्म वगैरे आहे तो त्याच्या पुढे आलेला आहे आणि ॲट लास्टला क्वेश्चन्स मार्क आलेला आहे. वाक्य ओव्हरऑल झालेलं आहे, व्हाय इज इट सो क्वाईट हिअर. त्याच्यानंतर नेक्स्ट 19वं बघा, मला दूरवर एक शांत आवाज ऐकू येतो. मला दूरवर एक शांत आवाज ऐकू येतो. वाक्य ना, आय कॅन हिअर अ क्वाईट साऊंड इन द डिस्टन्स. आय कॅन हिअर अ क्वाईट साऊंड इन द डिस्टन्स. इन द डिस्टन्स लक्षात घ्या, इन द डिस्टन्स म्हणजे दूरवर असं केलेलं आहे. दूरवर एक शांत आवाज म्हणजे अ क्वाईट साऊंड, अँड ऐकू येतो म्हणजे ऐकू येत आहे. ऐकू येत आहे त्याच्यासाठी कॅन यूज केलेला आहे अँड हिअर यूज केलेला आहे. हिअर म्हणजे ऐकू येणे आणि कॅन म्हणजे शक्यतेसाठी, म्हणून आय कॅन हिअर अ क्वाईट साऊंड इन द डिस्टन्स असं आलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 20वं वाक्य बघा, शांत रात्र ताऱ्यांनी भरलेली आहे. शांत रात्र ताऱ्यांनी भरलेली आहे. वाक्य ना,
द क्वाईट नाईट इज फिल्ड विथ स्टार्स. द क्वाईट नाईट इज फिल्ड विथ स्टार्स. शांत रात्र म्हणजे द क्वाईट नाईट असं आलेलं आहे. आता ताऱ्यांनी भरलेली म्हणजे कसे तारे आहेत जास्त म्हणून स्टार्स आलेलं आहे. फिल्ड होणे म्हणजे भरलेली म्हणून फिल्ड आलेलं आहे. आयसाठी हीच ओव्हरऑल सेंटेन्स आलेला आहे. द क्वाईट नाईट इज फिल्ड विथ स्टार्स. अशा प्रकारे क्वाईट QUIET आणि QUITE याच्यामध्ये काय नेमका फरक आहे ते तुमच्या लक्षात आलं असेल. कशासाठी वापरले जातात ते पण लक्षात आलं असेल. तुम्ही म्हणत असाल की आपण बोलतो, स्पीकिंग करतो. स्पीकिंगमध्ये हा प्रॉब्लेम येत नाही. ज्यावेळी तुम्ही लिहायला घेतात, कारण फक्त स्पीकिंग आलं म्हणून झालं असं पण नाही होत. कारण आपण कुठे गेलो काय तर आपल्याला लिहायला यायला पाहिजे. त्यांचं मीनिंग माहीत असायला पाहिजे. त्यांच्यामध्ये डिफरन्स काय आहे काय ते सगळं आपल्याला माहीत असायला पाहिजे. त्याच्यामुळे काय केलेलं आहे आम्ही ते तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे व्यवस्थित लक्ष देऊन ऐका ते. आणि ते तुम्हाला कळलं नसेल तर पुन्हा मीनिंग बघा, तिची वाक्य कशी बनवली आहेत ती बघा, कारण खूप महत्त्वाचे आहेत. क्वाईट हा शब्द यूज केला जातो, बऱ्याचशा वाक्याने यूज केला जातो. दररोजच्या दैनंदिन शब्द आहे. त्याच्यामुळे दोनमध्ये काय डिफरन्स आहेत आणि कसं बनवलेलं आहे ते लक्षात घ्या. त्याचप्रमाणे आमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत, त्यांना पण भेट द्यायला विसरू नका. तिथे पण तुम्हाला भरपूर नॉलेज मिळेल. त्याच्यामुळे तिथे मिस करू नका. तिथे जाऊन पण आम्हाला नक्की भेट द्या. तिथे फॉलो आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका. आमचं फेसबुक पेज आहे इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील स्मिताचा भाऊ. दुसरं प्रतिलिपी अकाउंट पेज आहे स्मिताचा भाऊ. लिंक्डइन अकाउंट आहे स्वप्नील स्मिताचा भाऊ. इंस्टाग्राम अकाउंट आहे नाईक स्वप्नील. तिथे जाऊन तुम्ही आम्हाला फॉलो करायला विसरू नका. त्याचप्रमाणे आमचा हल्ली एक नवीन यूट्यूब चॅनल्स ओपन झालेला आहे शॉर्ट्ससाठीचा. त्याचं नाव आहे सक्सेस इंग्लिश स्पीकिंग शॉर्ट्स. त्याची यूट्यूब चॅनल लिंक आहे त्याची https://www.youtube.com/@swapnilnaik1 म्हणून. आणि त्याची यूट्यूब हँडल लिंक आहे @swapnilnaik1. तिथे जाऊन पण आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तिथे पण बरीचशी आम्ही शब्द देत असतो. व्हॉकॅब्युलरी पण तेवढीच इम्पॉर्टंट्स आहेत. त्याच्यामुळे तिथे पण आम्ही खूप सारे शब्द देणार आहोत आणि स्टार्ट केलेलं आहे ऑलरेडी. त्याच्यामुळे तिथे जाऊन पण आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत ते शेअर करा. कारण वाक्य बनवताना जसं ग्रामर इम्पॉर्टन्स आहे तसंच शब्द पण खूप महत्त्वाचे आहे. त्याच्यामुळे तिथे जाऊन पण आम्हाला नक्की सबस्क्राईब करा. चला तर आता आपण भेटणार आहोत नेक्स्ट व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.